आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। नाशिक पालिकेला फसवणारे ठक्कर बिल्डर काल मुख्यमंत्र्यांसोबत। ठक्कर बिल्डरने 200 कोटींना विकत घेतलेली जमीन 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। 500 रुपये का मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही। पैसे वाटतानाचा व्हिडिओ ट्विट करत अमोल कोल्हे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप। आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, भाजप आमदार संजय केळेकरांनी मानले आगरी सेनेचे आभार। परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूर या तालुक्यातील काही गावात फेरमतदान घ्या, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची मागणी। सोनावणे यांच्याकडून मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बोगस मतदानाची तक्रार। नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना स्वामी समर्थ भक्त परिवाराचा जाहीर पाठिंबा। धर्मक्षेत्रात स्वामी समर्थ भक्त परिवाराचा मोठा दबदबा। नाशिक जिल्ह्यात लाखोंच्या घरात भक्त परिवाराचे सदस्य। लोकसभा निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढणार। नाशिकमध्ये उद्या उद्धव ठाकरेंची सभा, लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सुधाकर बडगुजरांबाबत ठाकरे बोलणार का, याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा, आता पीएफआय, सिमी, अल-कायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी घेऊन जातील। नितेश राणेंची ट्विट करत ठाकरे गटावर टीका। नितेश राणेंना पेड आरोप करण्यासाठी भाजपने ठेवले। ठाकरे गटाच्या अनिल परब यांची टीका, तर भाजप ते घातपातही घडवू शकतात, अनिल परबांचा भाजपवर गंभीर आरोप।